आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन करणे हे आपल्या समाजसुधारकांचे कर्तव्य आहे. लोकप्रबोधनकारांचे समाज घडवण्यात मोठं योगदान आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. स्थानिक सुरेश भट सभागृहामध्ये सत्यपाल महाराज समाज प्रबोधन पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सत्यपाल महाराज यांनी व्यसनाधीनता, समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध विशेषतः ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचं काम केलं आहे, असे देखील त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10चा विभागीय समिती सदस्य राजू मंगुवेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात उद्या नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर उद्या दुपारी 4 वाजता सिव्हिल लाईन्स इथं स्वर्गीय डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात ही परिषद होईल. हवामान. आज विदर्भात अमरावती आणि वर्धा जिल्हा 46.0 सेल्सिअससह सर्वात उष्ण ठरले. त्यापाठोपाठ अकोला इथं 45.4 तर यवतमाळ आणि ब्रह्मपुरी इथं 45.2 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 43.8 तापमान नोंदवण्यात आलं. क्रिकेट. IPL क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात कोलकात्यामधील ईडन गार्डन्स मैदानावर सामना सुरू असून या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या 12व्या षटकात 2 गडी बाद 143 धावा झाल्या आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 ऐकता येईल. नमस्कार.